प्रतिबिंब जनमानसांचे। अहिल्यानगर महापालिकेमध्ये आज सभागृहामध्ये राडा झालेला आहे। नगरसेवक श्रीपाद छंदम यांना बाहेर काढण्यात आलेला आहे सत्ताधारी नगरसेवकांकडून तसेच बाकी नगरसेवकांकडून। त्यांचं असं म्हणणं आहे की शिवरायांचा यांनी अपमान केलेला आहे, त्यांना या सभागृहामध्ये बसू दिलं जाणार नाही अशा घोषणा देत त्यांनी छंदम यांना बाहेर काढलेला आहे। स्वतः श्रीपाद छंदम हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। आज तुम्हाला सभागृहाच्या बाहेर काढण्यात आलेला आहे, काही नगरसेवकांच्या माध्यमातून काय सांगाल? आज बजेटची मीटिंग आपल्या अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये बोलवण्यात आली होती आणि त्या मीटिंगला मी उपस्थित होतो आणि मीटिंग चालू असताना आयुक्त साहेबांना काही बजेटच्या बाबतीमध्ये काही प्रश्न विचारले असता सत्ताधारी पक्षाच्या काही नगरसेवकांनी माझ्या विरुद्ध काही घोषणाबाजी केली आणि माझ्या विरुद्ध काही षडयंत्र त्यांनी अगोदरच रचलं असं आजच्या या घटनेद्वारे निदर्शनास आलेलं आहे। खरं म्हणजे मी लोकशाही पद्धतीने या सभागृहामध्ये निवडून आलेलो आहे, जनतेच्या जनमतातून मी निवडून आलेलो आहे। मला या सभागृहामध्ये बसण्याचा आणि या सभागृहामध्ये प्रश्नोत्तर करण्याचा संपूर्णपणे लोकशाहीने मला अधिकार दिलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सत्ताधारी पक्षाचे काही नगरसेवक यांनी माझ्या विरुद्ध काही घोषणाबाजी केली। त्यांच्या काही घोषणाबाजीच्या बाबतीमध्ये मी आपल्याला स्पष्ट करू इच्छितो की माझ्यावर जे काही आरोप झालेले आहेत त्यांचं म्हणणं आहे की शिवरायांचा अपमान केला म्हणून तुम्ही या सभागृहामध्ये बसू शकत नाही असं त्यांचं म्हणणं आहे। ज्या काही आरोप माझ्यावर झालेले आहेत त्या आरोपाबाबतीत माझ्यावर गुन्हा दाखल झालेला आहे आणि मला अजूनपर्यंत कोणत्याही न्यायालयाने दोषी ठरवण्यात आलेले नाही। त्यामुळं मान्य न्यायालयामध्ये प्रक्रिया चालू आहे आणि अशा आरोप झालेले आहेत ते आरोप अनेक वेगवेगळ्या गोष्टींबाबतीत प्रत्येक माणसांवर होत असतात आणि त्या आरोप झाले म्हणजे त्यावरती तुम्ही मला कुठंतरी माझ्या विरुद्ध द्वेष निर्माण करणं, लोकांना माझ्याबद्दल भडकवणं अशा पद्धतीची भूमिका ही कायमच यांच्या माध्यमातून घेतली जाते। त्यांना माझ्याबद्दलचा जो काही प्रकार आहे तो कधीही संपुष्टात आणण्याचा नाहीये, तो कायमच ज्वलंत ठेवायचा आहे। तो कायमच माझ्या बाबतीत हा विषय काढून मला वेठीस धरण्याचा प्रयत्न हे लोक करतात। कोण करतंय, कोण वाटतंय या संपूर्ण प्रकरणाच्या मागे? आज जो काही प्रकार झालेला तुम्ही पाहिलाय हेच लोक आहेत। हे तुम्ही सभागृहात होते, सभागृहामध्ये बजेटच्या मीटिंगच्या चर्चेमध्ये आपण पाहिलं की कोणी कोणी माझ्यावरती हात उगारण्याचा प्रयत्न केला, माझ्या अंगावर धावण्याचा प्रयत्न केला, मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला आणि जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या। तिथं माईक ओढण्याचा प्रयत्न केला, माईकनी मला मारण्याचा प्रयत्न केला। हे जे कोणी सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक आहेत यांना हे सर्व षडयंत्र रचण्याबाबत आमदार संग्राम भैया जगताप यांचं सुद्धा या प्रकरणामध्ये हात आहे आणि अशा प्रकारचं जी काही भूमिका त्यांनी माझ्या विरुद्ध आज घेतलेली आहे ही लोकशाहीची गळचिपी करण्याचा तो प्रकार आहे। आणि मी आज आपल्या माध्यमातून एवढंच सांगतो की जर उद्या भविष्यात माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर त्यासाठी सर्वप्रथम आमदार संग्राम जगताप असतील, त्यांचे भाऊ विकी जगताप असतील, नगरसेवक बांगरे असतील, नगरसेवक गणेश भोसले असतील, नगरसेवक बनसोडे असतील आणि येवले असतील किंवा पठारे असतील किंवा अजून काही नगरसेवक जे आहेत की ते मी माझ्या तक्रार अर्जामध्ये नमूद करणार आहे। हे सर्वच नगरसेवक जे आहेत जे माझ्या अंगावर आलेले आहेत त्या सर्वांना हा कुठंतरी षडयंत्र रचून माझ्या विरुद्ध कट कारस्थान यांनी आज या सभागृहामध्ये केलेलं आहे। आज जिल्हा पोलीस अधीक्षकांची तुम्ही भेट पण घेतली ही घटना झाल्यानंतर, काय प्रशासनाने काय तुम्हाला आश्वासन दिलं आणि तुम्ही नेमकं काय ठोस अशी मागणी केली? मी सभागृहामधून काही अनुचित प्रकार घडून माझ्या जीवाला काही इजा पोचू नये म्हणून त्या सभागृहातून निघून मी आता तिथून डायरेक्ट SP साहेबांना भेटायला आलो, परंतु SP साहेब जागेवर नसल्या कारणानं मी ॲडिशनल SP साहेबांना आणि डेप्युटी साहेबांना भेटलो आणि त्यांना झालेली घटनेची कल्पना दिली आणि माझ्या लेखी तक्राराची त्यांनी मागणी केली आणि त्या तक्रारी अर्जावर लवकरच ते कारवाई करू अशा प्रकारचं त्यांनी मला आत्ताच नुकतीच आश्वासन दिलेलं आहे। आणि जो काही प्रकार घडला त्या प्रकाराच्या मागं
कोण आहे आणि हे सर्व षडयंत्र माझ्या बाबतीत कोण करतंय आणि का करतंय वारंवार, हे आज आपण या सभागृहामध्ये दिसून आलेलं आहे. त्यामुळं आता काही वेगळं सांगायची गरज नाही की माझ्याबद्दल आणि माझ्या विषयाच्या बाबतीत कायमच ज्वलंत विषय ठेवायचा, हा विषय बंद होऊन नाही द्यायचा. कायमच काही ना काही विषय काढून माझ्यावरती ते आरोप करायचे आणि तो विषय ज्वलंत ठेवण्याचं कार्यक्रम यांनी सगळ्यांनी केलेला आहे आणि त्याला अनुसरून आज सभागृहात माझ्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न या सत्ताधारी काही नगरसेवकांनी केलेला आहे. अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आजच नगर न्यूज 24 या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.